नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवावरती यूट्यूब चॅनलवरती. आपण आज बघणार आहोत आदिवासी विभाग याबद्दलचं सामान्य विज्ञानाचं डेमो लेक्चर. तर ह्या डेमो लेक्चरमध्ये आपल्याला काय समजणार आहे, तर आपण आदिवासी विभागाचा जो अभ्यास करत आहोत त्याच्यातले जे तुमचे सब्जेक्ट आहे त्यामधला जो सामान्य विज्ञानाचा पार्ट आहे त्यामध्ये कसले टॉपिक येतात, कोणते टॉपिक जास्त विचारले जातात आणि ते टॉपिक आपण आपल्या बॅचमध्ये कशा पद्धतीने अभ्यासणार आहोत ते आज आपण आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. म्हणून लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे. तुमच्यासाठी एकदम छान असा टॉपिक मी आणलेला आहे, पेशी जीवशास्त्राचा. ठीक आहे, जसं की आदिवासी विभागामध्ये जर तुम्ही सामान्य विज्ञानाचा सिलेबस बघितला तर मानवी शरीर प्रणाली ज्याच्यामध्ये तुम्हाला पेशीची रचना, त्यानंतर आपल्या शरीराची रचना, ह्यूमन ॲनाटॉमी पूर्ण विचारलेली आहे, सोबत पर्यावरणशास्त्र वगैरे तुमचा असा सिलेबस इथे असणार आहे. तर आजचं जे आपलं डेमो लेक्चर आहे ते असणार आहे पेशी जीवशास्त्रावर. ठीक आहे, तर पेशी काय असतात, पेशीचे बरेच तुम्हाला टॉपिक्स असतात, पेशीबद्दल बरेच असे प्रश्न असतात. ठीक आहे, सब टॉपिक पण यामध्ये विचारले जातात, बरोबर की नाही. तर ते सगळं जाणून घेण्यासाठी आजचं लेक्चर बघायचं आहे आणि या लेक्चरला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करून घ्यायचं आहे. आपण आपल्या बॅचमध्ये कसं शिकणार आहोत ते डेमो आज तुम्ही इथे बघणार आहात. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. सगळ्यांनी सेशनला लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचं आहे. तर आजचं चॅप्टर असणार आहे पेशी म्हणजे सेल. ओके, सेलची डिस्कवरीपासून आपण याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर ह्या पेशींचं काम काय असतं हे देखील आपण बघणार आहोत आणि पेशी अंगके काय काय आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. ठीक आहे, तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, ॲक्च्युली जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीचा पूर्ण रोड मॅप माहीत नसतो ना तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करू शकत, बरोबर. तुम्हाला एखाद्या परीक्षेची तयारी करायची आहे, त्याचे फॉर्म फिलिंगपासून पूर्ण सिलेबसपर्यंत, तर अभ्यासापर्यंत जोपर्यंत तुम्हाला माहिती नसेल तोपर्यंत तुम्ही कुठलंही टॉपिक वाचाल, कसलेही प्रश्न उत्तरे कराल तर पास होणार का नाही. त्याच पद्धतीने आपण जेव्हा एखाद्या चॅप्टरला सुरुवात करत असतो तर त्या चॅप्टरमध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे, यावरती कुठले प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहे, कुठले प्रश्न येण्याची शक्यता आहे, हे सगळं माहिती पाहिजे, बरोबर. तर आजचे हे जे चॅप्टर आहे, हा जो टॉपिक आहे पेशी सजीवांचे एकक, यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे तर बघा. सगळ्यात पहिले आपल्याला पेशीचा अभ्यास करायचा आहे की पेशी म्हणजे काय आहे नेमकं. ओके, आणि त्यानंतर आपल्या लेक्चरचा जो बी पार्ट आहे, समजा हा आपला ए पार्ट झाला आणि आपल्या लेक्चरचा जो बी पार्ट आहे तो आहे पेशींचे प्रकार. मग बी पार्टमध्ये आपण पेशीचे प्रकार बघणार आहोत आणि ए पार्टमध्ये आपण पूर्ण पेशीचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, पेशीचा अभ्यास म्हणजे काय की पेशी कोणी शोधली, पेशी कशाद्वारे शोधली गेली, त्या शास्त्रज्ञाचं नाव काय होतं, त्याचं इयर काय होतं, बरोबर. याचा अभ्यास याच्यात करणार. आणि पेशींच्या प्रकारामध्ये दोन प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक म्हणजे काय वनस्पती पेशी आणि दुसरं म्हणजे काय तर प्राणी पेशी, बरोबर. पेशींचेही प्रकार आहे, बरोबर, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये काय अभ्यास करायचा आहे हे समजलं. आपल्याला करायचे आहे दोन पार्ट, एक आहे पेशीचा अभ्यास आणि एक आहे पेशीचा प्रकार. तर सगळ्यात पहिले सुरुवात करूया पेशीच्या अभ्यासाला. ठीक आहे, तर पेशीपासून आपण सुरुवात केलेली आहे. तर पेशी म्हणजे काय, जसं आपण 5वी पासून 10वी पर्यंत सामान्य विज्ञानाला खूप चांगलं अभ्यासलेलं असतं, आपल्याला खूप चांगलं सामान्य विज्ञान जनरल सायन्स येत असतं. ठीक आहे, त्यामध्ये सगळ्यांनी पेशीबद्दल जाणून घेतलेला आहे. हा असा कन्सेप्ट आहे ना की लगेच डोक्यात बसतो तुमच्या, बरोबर. तर पेशी काय आहे, आपल्या लाईफचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. पेशीपासूनच आपण तयार झालेलो आहोत. ते कसं तर बघा, पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. म्हणजे काय, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. पेशी नसत्या तर मानव तयार झाले असते का नाही, कारण सगळ्यात आधी एक पेशीयच सजीवांची निर्मिती झाली होती आणि त्यानंतर मानवाची निर्मिती झालेली आहे, जे की आपण बिग बँग थेअरीमध्ये वाचलेलं आहे, बरोबर. तर पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण असून पेशी हा आपला कार्यात्मक व रचनात्मक भाग आहे. का बरं, तर पेशीपासून ऊती बनल्या, ऊतीपासून अवयव बनले, अवयवापासून अवयव संस्था बनलेली आहे आणि अवयव संस्थेने पूर्ण मनुष्याची निर्मिती केलेली आहे, बरोबर. चला तर जाऊया आपण पुढे. आता ह्या पेशीला कोणी शोधलं बाबा, एवढा शोध कोणी लावून ठेवला आहे
की आपल्यामध्ये पेशी पण असतात, हे शोधणारे कोण आहे? रॉबर्ट हुक. दिसले का तुम्हाला? हे कोण आहे आपले? रॉबर्ट हुक आहे. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने 1665 मध्ये, ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे की समजा एखादा शोध लागला, सायन्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की PYQचा पण तेवढाच अभ्यास करायचा आहे. PYQ म्हणजे जसं की कुठल्या गावाला जाण्यासाठी मॅप बघतात की नाही तुम्ही, गुगल मॅप चालू करतात ना, तसंच PYQ आहे. जर तुम्हाला तिथे सिलेक्ट व्हायचं आहे, तुम्हाला एखाद्या गावापर्यंत पोहोचायचं आहे ना, तर आधी मॅप माहिती पाहिजे की नेमकं ह्या रस्त्याने जाताना कोणते कोणते गावं लागतात. म्हणजेच आपल्याला जर ही परीक्षा पास करायची आहे तर कोणते कोणते सब्जेक्ट आहे, त्याच्यातले कुठले कुठले टॉपिक महत्त्वाचे आहे. 2-3 टॉपिक आहे तर त्याच्यापैकी कोणते टॉपिक आहे ज्याच्यावर मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न विचारले गेलेत सतत. म्हणजे जो लॉंग कट रूट आहे तो त्याच्याने जाणार का तुम्ही कधी? नाही. जो शॉर्टकट रस्ता आहे त्यानेच जाणार की नाही? आपलं पेट्रोल पण वाचतं आणि आपला टाईम पण वाचतो. त्याच पद्धतीने अभ्यासाचं पण आहे. PYQ अभ्यासले तर तुम्हाला टॉपिक क्लिअर होतो, त्यात प्रश्न किती विचारले जाईल याचा अंदाज तुम्हाला तुमचा येतो, बरोबर. तर बघा, रॉबर्ट हुकने जे पेशींची रचना केलेली आहे किंवा पेशीचा शोध लावलेला आहे, हे कधीच बदलणार नाही आहे. सो हे जर PYQमध्ये येत असेल तर हे तुम्हाला अतिसंभाव्य पण आपोआप बनतं, कारण हेच प्रश्न तुम्हाला पुन्हा PYQमध्ये असतात आणि पुन्हा पुन्हा येत असतात, ठीक आहे. तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने 1665 साली एक मृत पेशी शोधली होती. जिवंत पेशी शोधली का त्यांनी? नाही. रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये मृत पेशी, म्हणजे तुम्ही त्याला डेड सेल म्हणतात, ती त्यांनी झाडाच्या क्रॉकमधून, झाडाचा क्रॉक म्हणजे काय? आता बघा, झाड अशा पद्धतीने असेल तर हे जे खोड असतं ना, खोड झाडाचं, तर समजा इथे झाड आहे, 3D काढत नाही, समजून घ्या. तर इथे जे झाडाचं खोड आहे त्या खोडाचा एक भाग म्हणजे काय झाला? झाडाचा क्रॉक. त्याची अशी साल होती, तर त्या सालीला त्यांनी काय केलं? मायक्रोस्कोपमध्ये बघितलं. पण आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की झाडाचा जो काही क्रॉक आहे किंवा जे काही खोड आहे त्याच्यामध्ये ऑलरेडीच मृत पेशी असतात, डेड सेलच असतात. त्यामुळे त्यांनी जर शोधच डेड सेल घेऊन लावलेला आहे तर त्यांना डेड सेलच मिळतील की नाही? म्हणजे त्यांनी ज्याच्यातून शोध लावलेला होता त्या झाडामध्येच मृत पेशींपासूनच तो भाग तयार झालेला होता. बघा, एक प्रश्न तुम्हाला रेल्वेमध्ये विचारलेला की झाडांना मूवमेंट करण्यासाठी एनर्जी का नाही लागत? कारण झाडांमध्ये मृत पेशींची संख्या जास्त आहे, सो त्यांना तेवढी एनर्जी नाही लागत. त्याच पद्धतीने इथला जो भाग, खोडाचा जो भाग असतो तो मृत पेशींचा भाग होता. म्हणजे रॉबर्ट हुक जेव्हा यांनी आपली रिसर्च करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी मृत पेशी शोधली, ठीक आहे. आता बघा, आता ह्यांनी झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये बघितला, तेव्हा त्यांना कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे रचना दिसून आली. मधमाशीचे पोळे तर सगळ्यांनीच बघितलेत, बरोबर. म्हणजे ह्या कप्प्यांना त्यांनी पेशी हे नाव दिले. म्हणजे अशी जाळीदार रचना, ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांना काय दिसलं इथे? अशा पद्धतीने त्यांना पेशी तिथे दिसून आल्या, पण त्या हालत नव्हत्या, मुवमेंट नव्हती, कारण ते डेड सेल होते. मग हे जे त्यांना कप्पे दिसले त्यांनी काय नाव दिले? त्या कप्प्यांना सेल हे नाव दिले. आणि सेल म्हणजे काय? सांगा बरं, सेल म्हणजे काय? लहान खोली. सेल म्हणजे एक लहान आणि रिकामी खोली. लॅटिनमध्ये सेलचा अर्थ काय होतो? रिकामी खोली, ठीक आहे. म्हणून रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये मृत पेशींचा शोध लावून त्याला सेल हे नाव दिले, ठीक आहे. म्हणजे पेशी कोणी शोधली, पेशीचा शोध कसा लागला हे समजलं. तर आता जाऊया पुढे, चला. पेशींचे विविध प्रकार असतात, विविध त्यांची रचना असते. जसं की तुम्हाला इथे दिसतंय अमिबाची पेशी, अमिबा एक पेशी आहे. सो पेशी बघा कशी डिफरंट दिसते तुम्हाला. तांबड्या रक्तपेशी म्हणजे आपल्या RBCs, ठीक आहे. RBCs आहे, त्याच्यात हिमोग्लोबिन असतं. याचं कार्य काय आहे? ऑक्सिजनचं वहन करणे, ट्रान्सपोर्टेशन करणे. हा पण प्रश्न तुम्हाला आदिवासी विभाग एक्झाममध्ये विचारलेला आहे की कशाद्वारे ऑक्सिजनचं वहन पूर्ण शरीरामध्ये केलं जातं? तर RBCsद्वारे. RBCsमध्ये कोण असतो? हिमोग्लोबिन असतो. आपण इथे विविध पेशी रचना बघत आहोत, ठीक आहे. RBCs बघा कशी दिसते, अंडपेशी कशी दिसते आहे, मेदपेशी म्हणजे फॅट सेल बघा कशा दिसत आहे. म्हणजे पेशी ह्या एकाच टाईपच्या असतात का? की बरं, जसं की मानव आहे तर मानवाच्या पेशी सगळ्या एकाच टाईपच्या होऊन जातील? तसं नाहीये. पेशी कशा असतात? विविध असतात. त्यांच्या कार्यानुसार त्यांचा आकार असतो. लक्षात आलं? त्यांच्या कार्यानुसारच त्यांचा आकार असतो. ते जे काही काम करत आहे त्याच्यानुसार त्यांचा आकार असतो. कसं बरं? एखादा व्यक्ती
तो बसून काम करतो आहे, त्याला अजिबात हालचाल नाही आहे, खाणं पिणं बसणं बस एवढंच आहे आणि बसून त्याचं काहीतरी काम आहे, तो व्यक्ती दिवसेंदिवस लठ्ठ होत जाईल, कारण मुवमेंटच नाही आहे, बरोबर. आणि जो व्यक्ती सेम काम करतो आहे बट त्याला कसं आहे, शारीरिक श्रम जास्त आहे, ठीक आहे, म्हणजे फिजिकल जास्त त्याला काय आहे, श्रम आहे, तो खूप जास्त मुवमेंट करत आहे, तर तो काय असेल, तो सडपातळ असेल एकदम. म्हणजे प्रत्येकाच्या कामानुसार त्याचा आकार डिपेंड करतो, ठीक आहे, लक्षात आलं. तसंच आपल्या पेशींचं पण आहे, जसं त्याचं काम तसं त्याचा आकार. तर विविध आकाराच्या विविध साईजच्या आपल्यामध्ये काय असतात, पेशी असतात. लक्षात आलंय. बघा पुढच्या पेशी बघा. आता ही स्पायरोगायरामधली पेशी आहे. आता आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी पेशी, ठीक आहे, इथे लिहून देते मी, सर्वात मोठी पेशी कोणती आहे, चेतापेशी, सगळ्यात लांब पेशी आहे, ठीक आहे. त्यानंतर स्नायू पेशी, पृष्ठभागाच्या पेशी आहे, या शुक्रपेशी. पुरुषाच्या शरीरातील सगळ्यात लहान पेशी शुक्रपेशी आहे. या आहे आपल्या अस्थिपेशी, बरोबर. मग शुक्रपेशीचा आकार असा का दिला, टेल कशासाठी आहे, टेलचा काही उपयोगच नाही आहे तिथे, मग का टेल दिली, मुवमेंट करण्यासाठी. बाकीच्या पेशींना टेल का नाही दिली, कारण त्यांची मुवमेंट नाही ना, पण शुक्रपेशीला मुवमेंट करायची आहे. त्यानंतर मिडल पीस का दिला, कारण त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका असतात. जसं की मी तुम्हाला म्हटलं की पेशीची रचना ही त्याच्या कार्यावरती, त्याच्या कामावर डिपेंड करते, ठीक आहे. जसं की चेतापेशी बघा, आता इथे अशा पद्धतीने रचना का बरं दिली, तर इथून दुसरी चेतापेशी कनेक्ट होते, आवेगाचे वहन होते आणि अशा पद्धतीने मेसेज ट्रान्सफर होत जातो मेंदूकडे, म्हणजे तिचं जसं कार्य तसं तिचा आकार, ठीक आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर पेशी काय असतात ते आपण इथे बघत आहोत, व्यवस्थित लक्ष द्या. बघा पेशी कशा असतात, सजीवांच्या पेशीच्या आकारात विविधता असते, त्यांचा आकार हा प्रामुख्याने कार्याशी निगडित असतो, जे की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. गोलाकार, दंडकार, स्तंभाकार, सर्पिला आकार, अंडाकृती, आयताकार अशा विविध आकारांच्या पेशी आढळून येतात. सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. ह्या घटकांनाच पेशी अंगके म्हणतात. समजलं. पेशी अंगके म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये ज्या विविध गोष्टी घडत आहे त्यांना नियंत्रित करण्यासाठी, त्या गोष्टी व्यवस्थित घडून आणण्यासाठी आपलं शरीरच पेशींचं बनलेलं आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना, सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, असं म्हणतो की नाही. मग जे पेशींमध्ये कार्यरत आहे त्यांना म्हटलं जातं पेशी अंगके, म्हणजे सेल ऑर्गनेल. ओके. प्रामुख्याने या पेशींचे वनस्पती पेशी व प्राणी पेशी असे दोन प्रमुख प्रकार पडतात. आपला आता सुरू होणार आपल्या लेक्चरचा बी पार्ट. आधी आपण काय बघितला, ए पार्ट. लक्षात येत आहे ना सगळ्यांना. अशाच पद्धतीने आपण बॅचमध्ये सुद्धा शिकणार आहोत, त्यामुळे बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. जोपर्यंत सिलेबस तुमचा कवर होत नाही, फुल लेंथ बॅच तुम्ही घेत नाही, कन्सेप्ट क्लिअर करत नाही, डायरेक्ट प्रश्न उत्तरे सॉल्व तुम्ही करू शकत नाहीत, ठीक आहे. बघा आपल्या लेक्चरचा हा ए पार्ट इथे झाला. काय होता, पेशीचा अभ्यास डन. पेशीचा कोणी शोध लावला, पेशीच्या आकाराबद्दल आपण जाणून घेतलं. आता आपण बघणार आहोत पेशींच्या प्रकाराबद्दल. तर पेशींचे दोन प्रकार आहे, एक वनस्पती पेशी आहे आणि दुसरी प्राणी पेशी. आपल्या पेशी प्राणी पेशींमध्ये जातात, कारण मानव सुद्धा काय आहे, प्राणीच आहे, ठीक आहे, सस्तन प्राणीच आपण आहोत, बरोबर. तर सुरुवात करूया आपण आपल्या पेशींच्या प्रकाराची. समजतंय ना लेक्चर, सगळ्यांनी व्यवस्थित लेक्चर बघायचं आहे. ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की मॅडम ह्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याला नोट डाऊन करायचं आहे. जास्तीत जास्त ह्या लेक्चरच्या लिंकला सगळीकडे शेअर करून टाकायचं एकदम. जर आपल्याला एकदम आपली पोस्ट हवीच आहे, काहीच हायगाई करायची नाही आहे, पोस्ट आपल्याला पाहिजे एनी हाऊ, काही करून आपल्याला पोस्ट पाहिजे फक्त. त्यासाठी काहीही करून अभ्यास करायचाच आहे. 100% तुम्ही द्याल तर 100% रिझल्ट येईल. जर तुमचा रिझल्टच 100% येत नाही आहे तर तुमची मेहनत पण 100% तिथं कधीच नसते. 75% जर तुम्हाला मिळत असतील ना तर तुमची मेहनत पण तेवढीच असते. जर 100% रिझल्ट यावा असं वाटत असेल तर मेहनत पण 100%च आपल्याला करावी लागते. चला आता या पुन्हा लेक्चरवरती पेशी रचना, सेल स्ट्रक्चर. आता ही आहे आपली ॲनिमल सेल्स, म्हणजे काय, प्राणी पेशी, ठीक आहे. ही काय आहे, आपली प्राणी पेशी आहे. आणि ती आहे प्लांट सेल, म्हणजे काय झाली, ही आपली वनस्पती पेशी झाली. काय झाली, वनस्पती पेशी. अशा पद्धतीच्या दोन आपल्या पेशी आहेत, ठीक आहे. आता वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी ह्या अशा वेगवेगळ्या का बरं दिसतात बरं, काय यांच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला, काय बदल काय आहे, तर हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. इथे तुम्हाला जे व्हॅक्युल्स दिसतात बघा एकदम असे मोठे मोठे आहेत,
है ना, आहे की नाही? तर तेवढे इथे दिसतात का? नाही ना. तर प्लांट पेशी जी आहे ना, तिची जी आउटर मोस्ट लेयर आहे ती बनलेली असते सेल वॉल पासून. सेल वॉलला आपण काय म्हणतो? पेशी भिंत, पेशी भित्तिका. सेल वॉलला आपण काय म्हणतो? पेशी भित्तिका. पेशी भित्तिकेने तुमची प्लांट सेल बनलेली आहे आणि ॲनिमल सेल बनलेली आहे पेशी पटल, ज्याला तुम्ही पारपटल पण म्हणू शकतात. पारपटल म्हणा किंवा पेशी पटल म्हणा, आणि ह्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सेल मेम्ब्रेन. काय म्हणतो बाळांनो आपण ह्याला? सेल मेम्ब्रेन आपण ह्याला बोलत असतो, बरोबर. मग जेव्हा आपण मायक्रोस्कोपमध्ये अशा विविध पेशींचा अभ्यास केला जातो ना, तर ही पेशी नेमकी आहे काय हे शोधण्यासाठी ना हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की नेमका आउटर लेअर पहिले बघायची की आउटर लेअर कशाची आहे, सेल मेम्ब्रेनची आहे का सेल वॉलची आहे. याच्याने लगेच डिफरन्स कळतो की ही वनस्पती पेशी आहे की प्राणी पेशी आहे. ओके, तर आता आपण ह्या पेशींबद्दल जाणून घेणार आहोत. ओके, चला. तर सगळ्यात पहिले जाऊया पेशी भित्तिका म्हणजे प्लांट सेलची जी आउटर लेअर आहे ती आहे आपली सेल वॉल. म्हणजे काय? पेशी भित्तिका. कोणती सेल आहे ही? वनस्पती पेशी आहे. कोणती आहे? वनस्पती पेशी आहे. आता पेशींच्या भागातील सगळ्यात पहिला भाग आपण बघत आहोत, तो आहे पेशी भित्तिकेचा. हे बघा, हा वरचा लेअर दिसतोय ना तुम्हाला, तो. ठीक आहे. आता बघा, शेवाळ, कवक, वनस्पती पेशींभोवती आढळते. ठीक आहे, शेवाळ, कवक व वनस्पती पेशींभोवती आढळते. प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते. पेशी भित्तिका कोणाकोणाला असते? सेल वॉल कोणाकोणाला असते? शेवाळाला. शेवाळ पण आता वनस्पती आहे की नाही, शेवाळाला असते, कवकांमध्ये असते. ठीक आहे. आता बघा, प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते. जसं की मी तुम्हाला इथे सांगितलं, प्राणी पेशीला काय असतं? सेल मेम्ब्रेन असतं. सेल वॉल असते का? नाही. ठीक आहे, लक्षात आले ना? आपण वरचं लेअरचं बघत आहोत, लक्षात आलं? पेशी भित्तिका ही सेल्युलोज आणि पेक्टिन या कार्बोदकापासून बनलेली असते. म्हणजे ही पेशी भित्तिका कशापासून तयार होते? तर सेल्युलोज पासून तयार होत असते. ठीक आहे. पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे ही पेशी भित्तिकाची काय आहे? प्रमुख कार्य आहेत. ओके, हे काय बघितलं आपण? वनस्पती पेशींची आउटर लेयर कशापासून बनली? ती सेल्युलोज आणि पेक्टिन नावाच्या कार्बोदकांपासून बनलेली आहे. कार्बोहायड्रेट पासून ह्या तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. मग आता आपण बघूया पेशी पटल. पेशी पटल कोणाचा आउटर लेयर आहे? प्राणी पेशीचा. ठीक आहे, इथे मी तुम्हाला ते पण लिहून देते. जसं की आपण वनस्पती पेशीचं बघितलं तसं हे आहे प्राणी पेशी. प्राणी पेशीचा आउटर भाग म्हणजे हा वाला भाग. याचं झालं डन. आता हे आपण हे बघत आहोत बघा, हा जो आउटर भाग आहे याबद्दल आपण बघत आहोत प्राणी पेशीचा. ठीक आहे. आता बघा, हा जो लेयर आहे किंवा हा जो भाग आहे ह्याला सेल मेम्ब्रेन पण म्हणतात आणि ह्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन पण म्हणतात. काय म्हणतात? सेल मेम्ब्रेन पण म्हणतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन पण म्हणतात. बघा, खूप जास्त असं अवघड नाही आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला वनस्पतीची पेशी बघायची असेल तर आउटर लेयर हा सेल वॉलचा असतो म्हणजे पेशी भित्तिकेचा असतो, आणि प्राणी पेशी बघायची असेल तर सेल मेम्ब्रेनचा असतो म्हणजे काय? सेल वॉलचा नाही, सेल मेम्ब्रेनचा भाग असतो ज्याला आपण पेशी पटल म्हणतो. ओके, आता बघा, हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते. बरोबर आहे की नाही? आपल्यावरती स्किन का दिलेली आहे? आपल्याला स्किन का आहे? तर बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, बाहेर जे आवरण आहे, जे काय वातावरण आहे त्याच्यापासून आपलं रक्षण व्हावं. आपल्याला टॅनिंग होते का होते? खूप जास्त UV रेज जेव्हा आपल्या शरीरात घुसायला लागतात, खूप जास्त उन्हात तुम्ही जेव्हा जातात तेव्हा एक लेयर सिक्रेट होतो. ठीक आहे, हा जो मेलेनिनचा लेयर आहे तो आपल्याला डार्कनेस देतो. जिथे तुम्ही उन्हात जा खूप, तुम्हाला लगेच काळं काळं दिसेल, पूर्ण डार्कनेस थर आलेला दिसेल. का बरं? आणि ते डार्कनेस होणं किंवा टॅनिंग होणं ही चांगली गोष्ट असते, कारण आपली ही काय आहे तर ही पण आपली एक प्रकारची सुरक्षा कवर आहे. ती काय करते? आपली जी त्वचा आहे हे काय करणार? मेलेनिनला सिक्रेट करणार आणि इथे काय करणार? आपल्याला प्रोटेक्शन देणार. खूप जास्त ऊन, हे जे UV रेज आहे हे आपल्या शरीरात जाऊ नये, याच्याने आपल्याला स्किनचा कॅन्सर होऊ नये म्हणून तिथे ते सिक्रेट केलं जातं. त्याच पद्धतीने प्राणींना सुद्धा काय असते? म्हणजे आपल्यालाच एक असते वॉल, ज्याला आपण म्हणतो मेम्ब्रेन. ते आपल्याला काय करतं? बाहेरच्या वातावरणापासून आपल्या पेशीचं संरक्षण करण्याचं काम करत असतं. ठीक आहे.
आहे. प्रद्रव्य पटल म्हणजेच हे पेशी पटल काही ठराविक पदार्थांना ये जा करू देते तर काही पदार्थांना अटकाव करते, म्हणून त्याला निवडक्षम पारपटल म्हणजे सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन म्हणतात. खूप सोपं आहे. आपल्या शरीरातून घाम बाहेर निघत असतो. शरीरामध्ये तुम्ही स्किनला तुम्ही फेस पॅक लावतात, स्किनमध्ये मुरतो तो, बरोबर की नाही. आणि पण UV रेज स्किनमध्ये जातात का? नाही. लगेच तिथे काय होईल, तुम्ही फेस पॅक लावा, स्किन गोरी गोरी होईल तुमची, पण तुम्ही UV रेजमध्ये फिरला तर स्किन काळी होऊन जाईल तुमची. का? कारण फेस पॅकमधले जे घटक आहेत ते चेहऱ्यासाठी तुमच्यासाठी कसे आहेत, चांगले आहेत. तर ते चेहऱ्याच्या स्किनमध्ये मुरतील आतपर्यंत, कारण ते चांगले आहेत. ठीक आहे. आपल्या शरीराला त्याच्याने चांगल्याच गोष्टी मिळणार आहे, आपल्या शरीराचं चांगलं होणार त्याच्याने. पण UV रेजला ते जाऊ देत नाही शरीरामध्ये आपली स्किन. का बरं? कारण UV रेज चांगली नाही आहे. म्हणजे आपली स्किन जशी एकदम सिलेक्टिव्ह गोष्टींना स्किनमध्ये एंटर करू देते, त्याच पद्धतीने हे मेम्ब्रेन पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यालाच पेशीमध्ये एंटर करू देतं, आणि ज्या चांगल्या गोष्टींना निवडून एंटर करतं ते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, निवडक्षम पारपटल मीन्स सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन. लक्षात आलं? आय होप लक्षात आलं असेल. ठीक आहे. बघा, ह्या लेक्चरचा काही भाग तर आपण आपल्या बॅचमध्ये बघणारच आहोत. ह्या लेक्चरला पूर्ण बघायचं असेल तर बॅचमध्ये ॲडमिशन ऑब्व्हियसली तुम्हाला घ्यायचंच आहे. ठीक आहे. आता बघूया पुढचं, पेशी द्रव्य. ठीक आहे. पेशी द्रव्याचा भाग आता आपण बघणार आहोत. एकदम छान टॉपिक आहे हा. ठीक आहे. तर बघा, प्रद्रव्य पटल व केंद्रक यांमधील तरल पदार्थ हा वनस्पतींमध्ये असतो आणि प्राणीपेशीमध्ये पण असतो, दोघांसाठी कॉमन आहे. ठीक आहे. लक्षात येत आहे सगळ्यांना, दिसतंय सगळ्यांना? आता बघा, प्रद्रव्य पटल आणि केंद्रक यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात. कसं? तर इथे बघा, इथे केंद्रक आहे बाळांनो, आणि हे काय आहे, आपलं पेशी पटल आहे. तर ह्याच्यामध्ये जे पिंक रचना तुम्हाला दिसते ना, पिंक पिंक कलर दिसतोय ना, तो कशाचा आहे? तो आहे पेशीद्रव्याचा, म्हणजे सायटोप्लाझमचा. लक्षात आलं? पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजे पेशीद्रव्य होय. पेशीद्रव्यामध्ये अमिनो ॲसिड, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात. आपलं जे पेशीद्रव्य असतं ना, मग ते काय काम करतं, ज्या शरीराला चांगल्या चांगल्या गोष्टी आहे, पेशीला लागणाऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी ना, त्या साठवून ठेवतो तो. ठीक आहे. म्हणजे आपल्या पेशीमधलं जे फ्लुइड आहे, आपल्या पेशीमध्ये जो द्रव्य आहे त्याला म्हटलं जातं पेशीद्रव्य, म्हणजे सायटोप्लाझम. ओके. त्याच्यामध्ये काय काय असतं, अमिनो ॲसिड ज्याच्याने प्रोटीन तयार होतात, ग्लुकोज ज्याच्याने आपली एनर्जी तयार होते, जीवनसत्वे ज्याच्याने डेली टू डेली जे काही फंक्शन आपण करतो ते आपल्याला व्यवस्थित करता येतात, ते याच्यामध्ये साठवलेली असतात. ओके. त्यानंतर आपण मुख्य भाग बघणार आहोत केंद्रकाचा. केंद्रक काय काम करेल? तर केंद्रक जसं की आपल्या घरी बघा, आपल्या घरी पण आहे ना, असं असतं, आजी आजोबा, आई किंवा बाबा यांच्यापैकी एकाचंच चालतं वर्चस्व एकदम, की त्यांनी सांगितलं तरच आपल्या फॅमिलीमधल्या सगळ्या गोष्टी होतात. नियंत्रक आपली आजी असू शकते, आजोबाई असू शकतात, ज्यांचं पूर्ण फॅमिलीवर कंट्रोल असतो. त्या पद्धतीने आपल्या पेशींवरती सुद्धा एकाचा कंट्रोल असतो, ज्याचं नाव आहे केंद्रक, म्हणजे सगळ्या गोष्टींचा केंद्रक आहे तो. आपण बोलतो ना, इथूनच केंद्र आहे सगळ्यांचं. म्हणजे काय, तर पेशींना नियंत्रित करणारा भाग आहे, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियस, म्हणजे काय, केंद्रक. ठीक आहे. केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांचे वहन आता एका छिद्राद्वारे केले जाते. ठीक आहे. इथे तुम्हाला न्यूक्लियर इन्व्हॉल्व दिले आहे, इथे न्यूक्लिओलस दिलेला आहे, इथे न्यूक्लिओप्लाझम दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, केंद्रकी म्हणजे न्यूक्लिओलस असते व रंगसूत्रांचे जाळे सुद्धा याच्यामध्ये असते. नाही समजलं तर परत सांगते एकदा. बघा, केंद्रकाच्या आत आणि बाहेर जे काही गोष्टी जातात येतात, त्या केंद्रकाच्या इथे असं बारीकसं छिद्र असतं. ठीक आहे. त्याला न्यूक्लिओलसचं बोललं जातं. त्याच्याबद्दल इथे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय असतं, केंद्रकामध्ये रंगसूत्रे असतात, आणि जेव्हा पेशी विभाजनाला सुरुवात होते ना, तर त्याचं रूपांतर गुणसूत्रांमध्ये होतं. म्हणजे हे जे रंगसूत्रे आहे याचं रूपांतर रंगसूत्रांमध्ये होतं. बघा, रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यासारखी असून पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होते. गुणसूत्रांवरील कार्यात्मक आणि रचनात्मक घटकांना जीन्स म्हणतात, म्हणजे जनुके म्हणतात. बरोबर. आता आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसतो.
ठीक आहे. आपल्या आईवडिलांसारखे आपल्यामध्ये गुणधर्म आहे, आपल्या आईवडिलांसारखा आपण असतो की नाही. मग हे सगळे जीन आलेले आहे आपल्याकडे, आपल्या आईवडिलांची जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती आपल्यापर्यंत आणण्याचं काम ह्या गुणसूत्रांनी केलेलं आहे, जे आपल्या पेशीच्या केंद्रकामध्ये असतात. बघितलं केंद्रक किती इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या केंद्रकाचा शोध कोणी लावला होता? रॉबर्ट ब्राउन यांनी. हे लिहून घ्यायचं, हे महत्त्वाचं आहे. रॉबर्ट ब्राउन यांनी 1831 मध्ये ह्या केंद्रकाचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. आता जाणून घेऊया आपण ह्या केंद्रकाचे कार्य काय आहे नेमके. केंद्रक काय काय काम करतो बरं? तर पेशींच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे. ठीक आहे. पेशींच्या सर्व चयापचय क्रिया, पेशी काय काम करत आहे, पेशींमध्ये काय काय रचना आहे, काय काय काम चालू आहे ह्याच्यावर नियंत्रण ठेवणं व पेशी विभाजन, सेल डिव्हिजन करणं. जनुकांद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणं, हे तर खूप इम्पॉर्टंट काम आहे, बरोबर की नाही. आपल्या आईवडिलांचे गुणधर्म आपल्याकडे कॅरी फॉरवर्ड करणं, हे सुद्धा काम कोणाचं आहे? केंद्रकाचं कार्य आहे. ठीक आहे. सेशन आवडलं असेल तर सेशनला पटापट शेअर करून घ्यायचे प्रत्येकाने, सेशनला लाईक करून घ्यायचं आहे जितके पण प्रेझेंट आहे. ठीक आहे. आपण आपल्या बॅचसाठीचं हे डेमो लेक्चर बघत आहेत हे ना. हे डेमो लेक्चर कशासाठी आहे? आदिवासी विभाग भरती 2026, ज्यासाठी तुम्ही लवकर फॉर्म फिल करत आहात आहे ना, त्यासाठीचं सामान्य विज्ञानाचं आपण हे डेमो लेक्चर बघितलं, ज्यामध्ये पेशी जीवशास्त्राचा टॉपिक मी घेतलेला आहे. ह्या टॉपिकचं जे काही पुढचे भाग आहे हे आपण बघणार आहोत आपल्या बॅचमध्ये. ठीक आहे. सेशन आवडलं असेल तर पटापट सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. जेवढेही प्रेझेंट आहे प्रत्येकाने आपलं हे जे चॅनल आहे टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि पटापट ह्या लेक्चरला शेअर करून घ्यायचं आहे. बॅचमध्ये अगदी अशा पद्धतीनेच तुमचे लेक्चर घेतले जाणार आहे, तर लवकरात लवकर बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.